अकोला शहरात शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 जणांना रामदासपेठ पोलिसांनी तातडीनं अटक करून त्यांचा माज उतरवला। सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्या। मिळालेल्या माहितीनुसार रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिद्धार्थनगर तारफाईल परिसरात जुन्या वादातून 2 मार्च 2026 रोजी मारामारीची घटना घडली। यावेळी लक्ष्मण किशन कचोटे राहणार तारफाईल विजयनगर अकोला यानं हातात लोखंडी पाईप आणि तलवार घेऊन दहशत माजवण्याचा परिसरात प्रयत्न केला। त्याच्या या कृतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। या वादात सुदर्शन उर्फ टायसन पंकज कांबळे राहणार तारफाईल विजयनगर अकोला यानंही सहभाग घेत शारीरिक मारहाण करत शिवीगाळ केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। दरम्यान घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले। जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित सांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात डीबी पथकानं तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली। पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। जा आगे जा। किती लागली तर मांड ना। इधर आना, सामने आना। लक्ष्मण किशन कचोटे आज की बात में अभी जो गलती हो गई मैं लक्ष्मण किशन कचोटे अभी जो होगा सो होगा। इसके बाद में ऐसी कोई गुनहगारी गलती नहीं करूँगा और शहरों को बढ़ावा नहीं दूंगा। इसके बाद में आज के बाद ये पहली और आखिरी गलती हो गई मेरी। इसके बाद में कोई ऐसी घटना स्थल पर कोई भी या कहीं पर भी ऐसी कोई गुंडागर्दी नहीं करूँगा। मैं आज के बाद में कानून से और सबसे माफ़ी मांगता हूँ। मी सुदर्शन कांबळे, मी याच्यानंतर भांडण नाही करणार। चला
नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.